मृत्यू लोकात सगळे आपण माणूस म्हणून जन्माला आलो. या सगळ्या 84 लाख योनीमध्ये देवान आपल्याला 2 हात 2 पाय दिले, 2 कान दिले, त्याचं मुख करण्याकरता भजन करण्याकरता मुखही दिलं, उत्तम असा देह आहे. पण या देहाच्या काही गरजा आहेत. या देहाच्या काही गरजा आहेत. ऐकू येते ना कडेपर्यंत इकडं? देहाच्या काही गरजा आहेत. गरजाचे 2 प्रकार आहेत. एक गरज आहे तिला मूलभूत गरज म्हणतात बघा, आणि एक गरज आहे तिला आत्यंतिक गरज म्हणतात. हा, मला वाटते मूलभूत गरज सगळ्याची पाठ आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा माणसाची मूलभूत गरज आहे. शिष्टीमाली हे थुतरी खांडली वाटायला येऊ माझ्या, थोडं व्यवस्थित करा त्याला, लय कडक झालंय. अन्न, हा ठीक आहे, वस्त्र, निवारा माणसाची मूलभूत गरज आहे. अन्नाशिवाय, वस्त्राशिवाय आणि निवाऱ्याशिवाय माणूस राहू शकत नाही. त्यातलं पहिली गोष्ट घ्या, निवारा. निवाऱ्याची गरज कोणाला नाही? हात वरी करून सांगा, आम्हाला निवारा लागत नाही. प्रत्येकाला निवारा लागतो बघा. संसारी झाला तरी निवारा लागतो, संन्यासी ब्रह्मचारी झाला तरी निवारा लागतो, अजून सांगू देव झाला तरी सुद्धा निवारा लागतोच की, आहे की नाही? निवाऱ्याशिवाय काय जगणं होतंय म्हणता का? आता फक्त फरक वेगळा आहे. संसारिकाच्या निवाऱ्याला घर म्हणतात, बरोबर आहे ना? राजाच्या निवाऱ्याला राजवाडा म्हणतात. एखाद्या चांगल्या श्रीमंत सावकाराच्या निवाऱ्याला हवेली म्हणतात. आमच्यासारख्या येड्या फकीराच्या निवाऱ्याला मठ किंवा आश्रम म्हणतात. आणि देवाच्या निवाऱ्याला काय म्हणतात? अहो मंदिर म्हणतात त्याला. निवारा सारखाच आहे. निवाऱ्याची गरज सगळ्याला आहे, फक्त निवाऱ्याची नावं वेगवेगळी आहेत. विठ्ठल विठ्ठल पण निवारा लागतच नाही असा माणूस जगात कोणी नाही. खरं सांगा, घराची गरज आहे ना आपल्याला? आपल्या घराची गरज आहे ना? मान हलवा जरा मोठे. हा, अगदी बरोबर आहे. देवाला घराची गरज आहे का नाही? मोठे हलवा. तुम्ही कसले घर बांधले, सलाबचे का पत्र्याचे? देवाला हे माणसाचं हितच चुकतंय बाबा. हितच तर खरी मेक आहे. रोज आपण गरम पाण्याने आंघोळ करतो, पण देवाला मात्र गार पाणी. हे चांगलं आहे बघा. रोज पुरणपोळी रस खातोय, आता उन्हाळ्यात दिवस आहेत. देवाला साखर शिपडी तो असा ठेवत नाही. आपल्याला 2-2 मजली घर आहेत, देवाला अजून घर नाही. पाहून खंत वाटली जीवाला. आमच्यासारख्या फकीराचं जरा ऐक जा. जरा पुढच्या वर्षी आता जाऊ, कधी आम्ही आलोत ना तर आम्हाला जरा मंदिर दिसू द्या इथं, बरं का? जरा टाळ्या फेड्या वाजवा, राग येऊ द्या जरा माझा. बांधताल का नाही मंदिर? अरे मंदिर बांधताल का नाही? मान हलवा. आमच्यासारख्या लंगोटीवाल्याचं ऐक जा. आमचं ऐकून मंदिर बांधले की तुमचे 4-4 मजले होतील, नाही ऐकलं की हायती पडते बघा. विठ्ठल हे जरा ऐका. मंदिर बांधा माय हो, हात जोडायला. देवाला निवारा लागतो, माणसाला निवारा लागतो, घर लागतंय हो. घराशिवाय कसं काय राहतं म्हणता? घर लागतं, प्रत्येकाला असावं लागतंय. बसवावे घर, बसवावे घर, रे बसवावे घर, बसवावे घर. देवे बरे निरंतर, देवे बरे निरंतर, बरे निरंतर, देवे बरे निरंतर, बरे निरंतर. देवे परे निरंतर, देवे परे निरंतर, देवे परे निरंतर. वसवावे घर, देवी बरी निरंतर. कोणी असू द्या, घर लागतंय बघा. आता खाली बसले सगळे जाणते माणसं आहेत. एका प्रश्नाचं उत्तर द्या. माणसाला घराची काय आहे? गरज आहे. आता आणखीन परत ऐका. घराची गरज आहे का गरजच आहे? काय जरा मोठ्यानं बोला.
घराची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? च काढून टाका, च काढून टाका. घराची गरज आहे, गरजच आहे असं नाही. ज्यांना घरातून पोरावाळीने हाकलून दिलं त्याला घर नाहीत, मग आता घराशिवाय काय जगन आता का? हा, कुठेही रेल्वे स्टेशनवर, मंदिरात, कुठेही राहतात महाराज, घराशिवाय चालते की त्यांचंही. अर्थात घराची माणसाला गरज आहे, पण गरजच आहे हे जरा काढून टाका. म्हणून तर ही मूलभूत गरज आहे, आत्यंतिक गरज नाही. गरज निवारा लागतो माणसाला, पण लागतोच असं नाही. दुसरी गोष्ट घ्या, हे वस्त्र, अंगावरचे कपडे पहा. कपडे आता लय निघाले भारी भारी. हो, 25,000 रुपये मीटरचा कपडा आहे बाजारात. आमच्या एका कीर्तनकारांनी 12,000चं उपकरण आणलंय. मी म्हणलं बा 12,000चं? म्हणजे हो का? म्हणजे याच्या किनारी चांदी घातलेली आहे. अरे बापरे, हे काय करायचं? ते म्हणजे कीर्तनात कंबर बांधायची. म्हणजे लोकांना काय कळलं चांदी घातली का नाही? त्याच्यामुळे तर किनारवरी करीत असतो मला कंबर बांधताना. जगाला कळलं पाहिजे ना ते. हे पण मोठं गणित आहे आता ते राहू द्या, ते गुपित असलंच बरं असतंय. पण कपडे लागतात महाराज, कपड्याशिवाय काही राहते म्हणता का? कपडे भारी भारी कपडे निघालेत आता. पण आता हेही तेच विचारतो, कपड्याची गरज आहे का गरजच आहे? काय मत आहे? गरज आहे बाबा, गरजच आहे असं म्हणू नका का? पूर्वी संन्यासी ब्रह्मचारी नुसते लंगोट घालून राहायचे. जैनाचे साधू आताही कपडे घालत नाहीत. मग गरज आहे का गरजच आहे? गरज आहे. निवाऱ्याची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, अन्नाची. निर्वाह पुरते अन्न आच्छादन, निर्वाह पुरते अन्न आच्छादन, निर्वाह पुरते अन्न आच्छादन, निर्वाह पुरते अन्न आच्छादन, आश्रमासी स्थान आश्रमासी स्थान निर्वाहापुरते अन्नाचा आश्रमासी स्थान कोटी गुहा, आश्रमासी स्थान कोटी गुहा, आश्रमासी स्थान कोटी गुहा, तिने काढलं बघा त्यांनी. निर्वाहा पुरते अन्न, निर्वाहा पुरते आच्छादन, आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरतं अन्न खाल्लंच पाहिजे. मला सांगा, अन्नाची गरज आहे का गरजच आहे? बोला काय आहे? आता चव विसरलात गड्या तुम्ही. खरंय तुमचं, अन्नाची गरज आहे, गरजच आहे. डोक्यातलं काढा का? आता संसारिक आहेत, शेतात कामं असतात, हे सगळं करावं लागतंय, म्हणून अन्न खावं लागतंय. पण खरी साधना करणारी माणसं अन्नाशिवाय जगतात. कशी जगतात गड्या? परमार्थिक ताकदीवर जगतात. यूट्यूब सगळीकडे आता, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. कीर्तन सुटल्या मोबाईल काढून नाव टाका, धुनीवाले दादा गुरु. 42 वर्षाचा लंगोटीवाला महात्मा आहे. 36 महिने झालं नर्मदेची पायी परिक्रमा चालू आहे. 36 महिने फक्त पाणी पिऊन जगतो बघा. अन्नाचा एकही कण खाल्ला नाही. किती महिने? 36 महिने. किती वर्ष? बार्तिक 3 वर्ष झालं त्या बुवांना अन्नाचा एकही कण खाल्ला नाही. युट्यूबला टाका, नाव लगेच येते, धुनीवाले दादा गुरु. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, नुसती लंगोट आहे अंगावर. विचार करा, 36 महिने झालं विना अन्नाचा जगतोय. परमार्थिक साधनेने जगतात साधू. मग आता सांगा, अन्नाची गरज आहे का गरजच आहे? काय आहे? गरज आहे. अन्नाशिवायही काही माणसं जगतात बघा. पुढे आहे का? गेल्या वर्षी आम्ही गेलो मे महिन्यात अयोध्येला, आणि मग अयोध्येत दर्शन झालं, अर्ध झालं तर मंदिराचं काम. त्यावेळेला एक साधू महाराज मंदिराला प्रदक्षिणा करत होते, त्या स्टेंटला रामाच्या.
दर्शन केलं. मला जरा साधू पाहिले की जरा कौतुक वाटतंय. दर्शन नमस्कार केला आणि ते साधू असे उभे होते एका झाडाला. जवळ गेलो, दर्शन केलं, पण त्यांच्या पायाकडे माझं लक्ष गेलं. पाय असे इतके बारीक झाले होते. मी त्यांच्या सोबतच्याला विचारलं, यांचं नाव काय? सोबतचे म्हटले, हा मग मालूम नाही, यांचं नाव माहीत नाही मला. पण यांना लोक खडेश्री स्वामी म्हणतात. काय म्हणतात? खडेश्री स्वामी. म्हणलं का बरं? हे 32 वर्ष झालं जमिनीवर बसलीच नाही. किती वर्ष? 32 वर्ष झालं हा महात्मा जमिनीवर बसत नाही, झोपत नाही, काहीच नाही. एका जागी उभा असतो. देवाच्या दर्शनाला मंदिरात येतो, उभाच आहे म्हणून याला लोक खडेश्री म्हणतात. वा. आणि उभा राहिल्यास कदाचित झोप येईल आणि मी पडेल म्हणून हे 32 वर्ष झालं अन्नही खात नाही. किती वर्ष? मी म्हणलं फळं खात असतील. ते म्हणजे फळही खात नाहीत, फक्त पाणी पितात. शरयू नदीचं पाणी पितो हा महात्मा. 32 वर्ष झालं जमिनीवर बसतही नाही. हे कधी बसणार? ते म्हटले, यांचा असा संकल्प आहे, जेव्हा राम प्रभू मंदिरात बसतील तेव्हा हा महात्मा जमिनीवर बसणार आहे. माग 80-82 काहीतरी सालात, पण आपल्याला माहित नाही, पण जज कोर्टाने राम मंदिराच्या कामाला स्थगिती दिली. निर्णय आला आणि म्हणून तेव्हा ते साक्षीदार होते ते महात्मा तिथे. ज्या वेळात विरोधात साक्ष झाली, विरोधात निकाल निघाला, स्थगिती दिली कामाला कोर्टाने, तेव्हा त्यांनी शपथ खाल्ली की ज्या दिवशी माझा रामलला मंदिरात बसेल त्या दिवशीच मी जमिनीवर बसणार आहे. 32 वर्ष झालं उभा आहे. मला वाटतं आमची तर साधना आहेच, आपली भक्ती आहे. आपल्या करता तर राम आलाच असेल, पण माझ्या आधी, तुमच्या आधी त्याच्या करता राम मंदिरात बसलो असेल. बघा, त्या महात्मे 32 वर्षाला जमिनीवर बसत नाहीत, अन्नाचं कण खात नाहीत. तर आम्हाला विचार पडला असेल, माझ्यामुळे उपाशी आहे, माझ्यामुळे जमिनीवर बसत नाही. आता मला सांगा, 32 वर्ष अन्न खात नाही, अन्नाची गरज आहे का? गरजच आहे. काय आहे? गरज आहे, मूलभूत गरज आहे. ही आत्यंतिक गरज नाही माणसाची. परत आहे का? आता माणसाला निवाऱ्याची गरज आहे, पण गरजच आहे असं नाही. वस्त्राची गरज आहे, पण गरजच आहे असं नाही. अन्नाची गरज आहे, पण गरजच आहे असं अजिबात नाही. पण माणसाला एका गोष्टीची गरजच आहे, ती आत्यंतिक गरज आहे. तिला म्हणतात बघा समाधान. माणूस एखाद्या वेळेला घराशिवाय जगू शकतो, एखाद्या वेळेला वस्त्राशिवाय जगू शकतो, एखाद्या वेळेला अन्नाशिवाय जगू शकतो, पण माणूस समाधानाशिवाय जगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मला वाटते जेवढे कीर्तनात आहेत ना आपण, हे सगळे आपण सगळे ऐकणारे सकट आपण कुठेतरी समाधान मानतो म्हणून कीर्तनात आहेत बघा. जर ज्या दिवशी आपण समाधान मानणार नाही त्या दिवशी अटॅक केल्यानं आपला जीव जाईल बघा. काय मत आहे तुमचं? समाधान संपणं म्हणजेच टेन्शन येणं, अटॅक येणं, दुसरं काय असतंय? बरोबर आहे ना? आपण समाधान कुठंतरी मानतो, समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून जिवंत आहे. लक्षात ठेवा, समाधान माणसाची अत्यंतिक गरज आहे. तुम्ही किती मोठ्या राजमहालात राहता किंवा झोपडीत राहता याला काही किंमत नाही, पण तुम्ही समाधानी किती आहेत याला विशेष किंमत आहे. तुम्ही किती हजाराचा ड्रेस घालता की फाटके कपडे घालता, शून्य किंमत आहे. पण तुम्ही आहे त्या कपड्यात किती समाधानी आहेत हे महत्वाचं आहे. तुम्ही पंचपक्वान्न खाता का शिळ्या भाकरी खाता, शून्य किंमत आहे. पण तुम्ही जे खाता त्याच्यात तुम्ही किती समाधानी आहेत याला मात्र विशेष किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. माणसाने समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाची धडपड मला वाटते जगातली समाधाना करता आहे. खाली बसले जरा उत्तर द्या. शेती करता कशा करता करता? कशा करता? अरे समाधाना करता करता. परमार्थ करता कशा करता करता? समाधाना करता करता. हा, घर बांधता कशा करता? समाधाना करता. मुलं बाळ हो देता कशा करता? बायको करता, पहिली मिली दुसरी करता. ही सगळी जी धडपड चालली ना, फक्त आणि फक्त कशाची चालली? बोलत जा कशासाठी?
फक्त समाधानासाठी. आता आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या. घर बांधता, जमीन घेता, जमीन करता, बायको करता, पैसा कमवता, नोकरी करता, व्यापार करता, परमार्थ करता, कशा करता? समाधाना करता. मग आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढं करून समाधान मिळालं का? बायको करून मिळालं? घर घेऊन समाधान मिळालं नाही? का मिळत नाही बरं? समाधान इतकी खटपट करून मिळत नाही, याचं कारण आहे आमचं दुकान चुकलंय बघा. काय चुकलंय आमचं? दुकान चुकले. दुकान. जर बाजारात गेलो पेढे खायचे असतील तर कोणत्या दुकानात जावं लागते? पेढ्याच्या का जोड्याच्या? कोणी या? आणि जोड्याच्या दुकानात गेलं तर काय खाताल? हा बोल जा. जर पेढे खायचे असतील तर पेढ्याच्या दुकानात जावं लागेल. जर जोड्याच्या दुकानात गेलात तर जोडेच खाल. मला वाटते ज्याला समाधान मिळवायचंय त्यानं समाधानाच्या दुकानात गेलं पाहिजे. ज्या दुकानात समाधान मिळत नाही त्या संसार रूपी दुकानात कितीही समाधान मागा, समाधान मिळणारच नाही. विठ्ठल आता पुढचं एकच शब्द आहे का माझा. समाधान मिळवायची खटपट आहे ना, मिळत नाही. एक करा. जर समाधान खटपट करून मिळत नसेल तर मिळवायच्या भानगडीत पडू नका, पण कमीत कमी समाधान मानायला तरी शिका. कळतंय तुम्हाला? जसे आहात, जसं ठेवलंय देवानं तसं तरी समाधान मानायला. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान चित्ती असू द्यावे समाधान, समाधान चित्ती असू द्यावे समाधान, समाधान चित्ती असू द्यावे समाधान. ठेविला तसेच राहावे, चित्ती असू द्यावे, असू द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान मानायला तरी शिकलं पाहिजे. भागवत ऐकले ना तुम्ही? दशमस्कंदात ती कथा आहे. देवाचा अत्यंत प्रिय मित्र नाव आहे सुदामा. भेटायला गेला देवाला. परत येताना देवानं अंगावरचे भरजरी वस्त्र काढून घेतले आणि फाटके कपडे घालायला लावले. एकाने विचारलं, देवा तुम्हाला दुःख नाही का झालं? देवानं तुमच्या अंगावरचे चांगले कपडे काढून घेतले, एवढा तरी कपडा द्यायचा होता तुम्हाला. त्यानं फाटके कपडे घालायला लावले तुम्हाला. पण लक्षात ठेवा, भक्त नेहमी आहे त्या परिस्थितीत समाधानी राहत असतात. सुदामजी म्हणाले, नाही हो, देवानं कपडे नाही काढून घेतले माझ्या अंगावरचे, मग उलट मी देवाला याच अवस्थेत आवडतो म्हणून मला आहे तसं ठेवलं गड्या त्यानं. त्याला काय म्हणतात? समाधान मानणं म्हणतात. आमच्या मठात दत्तभाऊ तुम्हाला माहित आहे, 4 वाजता रामायण वाचाय बसलो आणि हरिपाठ असतो लगेच. एकटाच असतो, कोण नसते माझ्या संग. पण आमच्या गावातलं एक टुकार गाबडं ट्रॅक्टर घेऊन तिथून जाते दारातून आणि जाते त्याच्यावर गाणे लावून जाते. मुद्दाम मला त्रास व्हावा म्हणून. पण मला, मी काही जगाचा विचार करीत नाही, काय घेणं कधी ना आपल्याला. आणि त्यानं मोठ्या आवाजात गाणे लावायचे मोठ्यासमोर उगच 7-8 चक्रा. मग रामायणाचा आधी राहायचा, ते हरिपाठात लक्ष लागून आणि ते गाणे लावून जायचं. कधी भीमाचे, कधी बाबासाहेबाचे, कधी कोणाचे, काही आपलं मत नाही, पण आपल्या मठासमोर कशाला. आणि मोठ्या आवाजात गाणी. बरं, मला काही मोठा बंगला नाही, झोपडी आहे आपली. मग ते मला आता काय करू, पंचायत 7-8 दिवस झाले. बरं, भांडायला जावं तर तुम्हीच म्हणताल, महाराजाला शोभलं का भांडणं? तर काय करता, ताप झाला. 7-8 दिवस वाट बघितली. 8व्या-9व्या दिवशी विचार केला, आता दुःख मानायचं नाही, काय मानायचं? समाधान. गाणे लावून निघाला की बाहेर आलो, रामायण बंद केलं, बाहेर आलो, अंगातली बंडी काढली, गरगर फिरवायची, डान्स करायचा. 2-4 डान्स झाले जातात बुवा. मनाचं समाधान केलं. म्हणलं, एक तर लोकांच्या लग्नात आपल्याला नाचता येणार नाही, आणि नाचलं तर लोक येडं म्हणतील, कोणी नाचू देणार नाही. आयतं मठात डीजे आलाय, म्हणलं वाजायला लागलाय, आपलं नाचून घ्यावं. बरं, कोणी पाहत नाही, काही नाही. मस्त आनंद घेतला. 2-4 डान्स झाल्यावर त्यानं मला पाहिलं.
जे लाजून निघून गेले बघा, आता 6 महिने झाला अजून काही माघारी आलं नाही. आता कधीतरी चुकून हुकून येते, पण गाणे बदलले, आता अभंगवाणी लागायली बघा. आता श्याम साक्षीदार आहे, श्यामला विचारायला माहित आहे. अर्थात काय सांगतो तुम्हाला, मी दुःखीत झालो होतो पण मानलं समाधान. बस मला वाटते देवानं जसं ठेवलंय, जसं केलंय, त्या अवस्थेमध्ये समाधान नाही मिळू शकत आपण, पण जसे आहोत तसे कमीत कमी समाधान मानू तरी शकतो. बरोबर आहे ना? करावे ते मनी समाधान, करावे ते समाधान, करावे ते मने समाधान, करावे ते भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. भोगतो न घडे संचिता वाचोनी, ते मने समाधान, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. मनी करावे समाधान. समाधान माणसाला आयुष्य वाढवून देते बघा. समाधान माणसाला आयुष्य वाढवून देते, म्हणून समाधानाची गरज आहे. मग तुम्ही म्हणता महाराज दोनदा 2 प्रमाणानं सांगितले तुम्ही समाधान माना म्हणून, मिळवायचंच नाही का, नुसतं मानायचंच का? महाराज म्हणले मिळवायचं. कुठं मिळतं ते समाधान? समाधान मिळण्याच्या 3 जागा आल्या. आता माझ्या अभ्यासात 3 गोष्टी आल्यात. 3 ठिकाणी समाधान मिळतंय. पहिली ठिकाण आहे, पहिली जागा आहे ते समाधान मिळतंय, त्याचं नाव आहे हरिकथा आणि नामसंकीर्तन. सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा 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 नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष, करू हरि कथा, करू हरि कथा, सदा नाम घोष. पिंड सदा चित्ता समाधान, समाधान, सदा चित्ता समाधान, समाधान. पिंड सदा चित्ता समाधान, समाधान, सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख लालो, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सदा नाम घोष, करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. कशाने मिळतंय समाधान?
पहिलं महाराजांनी पहिलं साधन सांगितलं समाधानाचं, हरिकथेनं आणि हरिनामानं. हरिकथेनं हरिनामानं सदा समाधान प्राप्त होतंय. अरे कीर्तनात समाधान होतंय म्हणून तर रिटायर झाल्या झाल्या माळ घालतो बघा. कथेत समाधान होतंय म्हणून शेतातले कामं सोडून कथेला येऊन बसतो बघा. कशानं असतं हे कशाची धडपड आहे. त्याला वाटते इथे नाही प्रपंचात मिळालं, इथं मंडपात तरी मिळेल. ही सगळी समाधानाची धडपड आहे. खरं सांगतो, प्रपंचात नाही मिळणार समाधान, पण समाधान मिळते बघा परमार्थामध्ये. नामसंकीर्तनात, हरिकीर्तनात, हरिकथेमध्ये माणसाला फार समाधान मिळते. आमचे हे वाढले ना, हे समाधानानंच वाढले बघा. आमचं काही काजू बदामाचं खाणं नाही रोज आम्हाला, पण आमचं जगणं समाधानाचं आहे. अजिबात कशाच कोणाचं दुःख नाही आपल्याला. कोणी बोललं जेव्हा या लय चांगलं झालं, नाही कोणी बोललं मठात तर चालूच आहे आपलं. हो, आपल्याला सगळ्या सवय बघतो बुवा. काय येत नाही असं विचारूच नका. आनंद आहे जीवनाचा, खाण्यासाठीच जगायचं असं थोडीच आहे. बाकी सगळ्या गोष्टी मला जर वाटलं ना भागवत करायचंय, कोणी ठेवू नाही तर न ठेवू, मी आपल्या पांडुरंगाला सांगत असतो. भागवत उघडायचं आणि पांडुरंगासमोर बसायचं. ऐकत नाही का देव? तुमच्यापेक्षा चांगला ऐकतो तो. तुम्ही तरी चुळबुळ करताना उठून जाता, ते जागता उठत नाही बिचारा. हा, अख्खं भागवत उचर ऐकत आहे. आपला आनंद घ्यायचा जीवनाचा, समाधान विशेष आहे. नामकीर्तनात, कथेमध्ये समाधान. भागवताच्या प्रथम स्कंदातली कथा तुम्ही ऐकली असेल. व्यास महाराज उदास बसले, नारदजी भेटायला गेले. व्यासाचा चेहरा पाहिला, उदास मुख पाहून नारद म्हणाले, व्यास महाराज उदास का? व्यास म्हणाले, मी आतापर्यंत एवढे ग्रंथ केले, वेद केला तयार, श्रुती स्मृती अर्थ पुराणे सगळं तयार केलं मी, पण मला समाधान मिळालं नाही, काय करू? नारदाने सांगितलं, व्यासा साधूने चिंता करायची नसते. माळकरी होऊन टाळकरी होऊन जर चिंता करत असेल तर तो गाढव आहे म्हणे. फकीर होकर फिकीर करता वो तो साला गद्दा है. चिंता करायचं काम आहे का? अरे फिकर सबको खा गई, फिकर सबका पीर, फिकर की जो काकी करी उसका नाम फकीर. चिंता गोठड्यात बांधून टाकून देतो त्याला साधू म्हणतात. आणि तुम्ही साधू होऊन चिंता करता. काय करू म्हणे, एवढे ग्रंथ लिहिले पण मला समाधान मिळत नाही म्हणून चिंता करतो मी. नारदाने सांगितलं, व्यासा तुम्हाला समाधान मिळत नाही याचं कारण आहे, आतापर्यंत तयार केलेले ग्रंथ ज्ञान प्रधान आहेत आणि ज्ञानाने समाधान मिळत नाही, ज्ञानाने उलट अहंकार वाढीस लागतो. तुम्ही माझं एक ऐका आणि फक्त एकदा भगवंताची हरिकथा करा, तुम्हाला समाधान मिळेल. व्यासाने नारदांचं ऐकलं आणि एक विशेष ग्रंथ तयार केला हरिभक्ताच्या, आणि हरीच्या लीला त्याच्यामध्ये वर्णन केल्या. तुम्ही सुद्धा 7 दिवस ऐकलाय. त्याचं नाव आहे श्रीमद भागवत हरिलीला. आणि ऐका, या ग्रंथानं व्यासाचं समाधान झालं. याचा अर्थ काय? हरिकथेनं माणसाचं समाधान होतंय. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान मिळवण्याचं पहिलं साधन आहे हरिकथा, हरिसप्ताह. आणखीन कुठे मिळतंय समाधान? समाधान मिळतंय देवाच्या संताच्या पायाजवळ. कोणाच्या? संताच्या. तुका म्हणे तिथे, तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवाचे. साधूचे पाय पाहिले समाधान होतंय. राहे समाधान चित्ताचे, चित्ताचे राहे समाधान चित्ताचे. चित्ताचे राहे समाधान चित्ताचे, राहे समाधान चित्ताचे. तुका म्हणते सुख कायमने, राहे समाधान चित्ताचे, राहे समाधान चित्ताचे. तुका म्हणते राहे समाधान चित्ताचे, राहे समाधान चित्ताचे. या प्रमाणावर आपला बीड जिल्ह्याचा विशेष अधिकार आहे, ध्यानात ठेवा. का हे आमच्याकरता तयार झाले, हे आमच्या बीड जिल्ह्याकरता तयार झाले. फक्त बीडचा ब्राह्मण गेलता ज्ञानोबाराकडे, ज्ञानोबांनी तुकोबाकडे पाठवलं त्याला.
आणि तुकोबर आहे त्याला म्हणाले, बाबा इथं कशाला आलास? दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, त्यांच्याजवळ थांबायचं, तिथं काय सुखाला कमी आहे तुला? तो का म्हणे तेथे सुखा काय येऊनी राही समाधानी चित्ताची, तिथंच राहायचं ना समाधानानं. पण बीडचं भाग्यच पालतन काय, ते माघारी आलं महाराज अभंग तिथं ठेवून. पण तुकोबाचे उपकार झाले, ती मिळाली आपल्याला. ते बामण तसाच उठून आलता, ते काही अभंग घेऊन आला नाही, काही नाही. तुकोबाच्या चरित्रात लय वर्णन आहे याचं. चला, समाधान साधूच्या पायाजवळ प्राप्त होतंय. ऐका, एक समाधान आहे हरिकथेत हरिकीर्तनात, दुसरं समाधान आहे साधूच्या पायाजवळ, तिसरं समाधान आहे देवाच्या पायात. तुकोबाला विचारलं, महाराज तुम्ही समाधानी झालात? हो. कुठे झालात? देवाच्या पायाजवळ. अभंगाचं पहिलं चरण. झाले समाधान, 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 झाले समाधान. तुमने देखे चरण, तुमचे देखे चरण, आता उठावे से मन, मन आता उठावे से तुमचे देखिले चरण, तुमचे देखिले चरण, आता उठावे से मन, आता उठावे से मन. झाले समाधान, तुमचे देखिले चरण. कुठं झालं समाधान तुकोबा तुमचं? देवाचे पाय पाहिले आणि माझं समाधान झालं. थोडं बारीक आहे का? समाधान ही आंतरिक क्रिया आहे, बाह्यरंगाची क्रिया नाही. कुठली क्रिया आहे ही? आतली क्रिया आहे. थोडा अजून बोलतो. समाधान ही गोष्ट मनाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? मनाशी. मनाने मांडलं तर समाधान, मनाने नाही मांडलं तर समाधान मिळत नाही. झोपडीत राहिला झोपडीत, पण झोपडीत जर मनाने मांडलं तर झोप लागते, समाधान. पण जर बंगल्यात राहून जर मनाने मांडलं नाही, समाधान नाही. बघा, लोक म्हणतात त्यांच्या बंगल्यात उचलू टाकतंय. त्याचा अर्थ काय? समाधान नाही ना तिथं. जिथे मन रमतं त्याला म्हणतात बघा समाधान. झोपडीत रमलं तिथे समाधान. चित्ते समाधान, विश्वाते सोने, तरी विश्वाते सोने, तरी विश्वाते सोने. चित्ते समाधान, तरी विश्वाते सोने, तरी विश्वाते सोने, तरी विश्वाते चित्त समाधानी तरी विष वाटे सोनी. जर मनाचं समाधान असेल तर विष सुद्धा सोनं वाटतंय. मनाचं समाधान असेल तर शिळी भाकरी चटणी सोबतची पण तिने सुद्धा झोप लागते. मनाचं समाधान असेल तर झोपडी सुद्धा राजमहाल वाटते. पण कशानं? मनाच्या समाधानानं. पण याच्या विपरीत आहे का? जर मनाचं समाधान नसेल तर बंगल्यात सुद्धा झोप येत नाही. मनाचं समाधान नसेल तर पंचपक्वान हे कडू लागल्याशिवाय राहत नाहीत. मनाचं समाधान नसेल तर चंदनानं अंग पोळल्याशिवाय राहत नाही. मनाच्या तळमळी चंदने ही अंग पोळी, चंदनानं ही अंग पोळते. अर्थात मनाचं समाधान ही विशेष गोष्ट आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. 2 मित्र होते, एक होता राजू आणि एक होता गणू. राजू जरा श्रीमंत घरचा होता आणि गणू जरा गरीब घरचा होता. दिवाळीचा सण आला आणि मग दिवाळीच्या सणात काय वाजवतात रे पोरा? हो, फटाकडे. हा, जमला आता. राजू श्रीमंत घरचा होता, भरपूर फटाकडे वाजवायचा. गणी काय बदलायचे का?
बुवा बदलायची पद्धत ठेवा रे, बुवा बी बदला यावा. होय जातं बुवा. तुम्हीच दमत आता, आम्ही काय माणसं नाहीत का, भूत आहेत का काय आम्ही? बरं विठाल 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 ठल ठल विठ्ठल ठल ठल विठ्ठल. ऐका काय सांगू बोलू कीर्तन. राजू श्रीमंत घरचा आणि गणू गरीब घरचा. राजू फटाकडे वाजवायला दिवाळीत, गणू रडू लागला. मी जात होतो. का रडतो रे गणू? काय सांगू म्हणलं बाबा, राजू फटाकडे वाजवतो पण मी गरीब असल्यामुळे मला फटाकडेच नाहीत. माझ्या मनात दया आली, वाटलं आपण फटाकडे घेऊन द्यावे. खिशात हात घातला पण कीर्तन सुटलं नव्हतं अजून. काय विचार केला, फटाकडे घेऊन देऊ शकत नाही पण गणूचं समाधान करू शकतो. गणू राजू काय करतो? काही नाही बाबा, फटाकडे लावतो, फटाके वाजवतो. कसे वाजवतो? काही नाही म्हणजे फटाका लांब नेऊन ठेवतो, त्याला नेऊन आग लावतो, दूर येतो आणि फटाका फुटतो, आवाज होतो. गणू एका प्रश्नाचं उत्तर दे. राजू फटाका नेऊन ठेवतो, आग लावतो आणि फटाका फुटतो. राजूला जितका आवाज येतो तितकाच तुला येतो का कमी जास्त येतो? म्हणला तितकाच मला येतो. मग आता एक कर, मनानं असं ठरवायचं की फटाकडे माझेच आहेत पण लावायला राजू नोकर ठेवलाय. फटाकडे माझेच आहेत पण लावायला राजू नोकर ठेवला. आता ऐका, रडणारा गणू हसत होता. त्यानं घोंगडी टाकली दारात, मस्त मांडे घालून करंजा खात बसला. दिवाळी होती ना, लोक म्हणायची कार गणू कस काय बसला, आनंद घेतोय? काही नाही म्हणले, फटाक्याचा आनंद घेतोय. म्हणजे कस काय? ते काय तिकडं ते राजू वाजवायला, गडी ठुलाय म्हणलं आपण वाजवायला. फटाके आपलेच आहेत पण लावायला. खरं सांगा, फटाक्याचा तरी काही समज होता का त्याचा? पण झालं काय, मनानं समाधान मानलं. मला वाटतंय मनाचं समाधान सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. जगात ज्याच्या जवळ समाधान आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. विठ्ठल आणि ते समाधान केवळ आणि केवळ इथे संप्रदायात प्राप्त होते बघा, दुसरीकडे होत नाही. तुम्हाला सत्यनारायण माहित आहे का? सत्यनारायण पुरुष वर्ग माहित नसाय, संन्यासी थोडीच आहेत तुम्ही. आणि मग त्या सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो कशाचा? हा बोला जरा मोठ्यानं. गर्याचा. हा, सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद असतो गर्याचा. माता मोठ्या जरा बारीक आहे का, रेसिपी बरोबर आहे का सांगा. सत्यनारायणाला जो गरा असतो तो नुसताच भाजायचा, त्यात पाणी टाकायचं नाही, काही नाही, कच्चाच गरा नुसता भाजायचा आणि त्याच्यात बारीक साखर घालायची, झाला बघा प्रसाद. असंच असते ना मावल्या, गरा भाजायचा सत्यनारायणाच्या प्रसादाला आणि साखर घालायची, झाला प्रसाद. थोडं पुढं आहे का, एरवी एखाद्या दिवशी गरा तुपात भाजायचा, त्याच्यात जरा पाणी घालायचं, साखर घालायची, काजू बदाम वेलदोडे मनुके घालायचे आणि तो प्लेटात घ्यायचा. काय म्हणतात त्याला? हा, शिरा. शिरा म्हणतात, शिरा. आता बारीक आहे का बरं का. काजू बदाम तूप घातलेला शिरा भारी का नुसताच गरा भाजून साखर घातलेला प्रसाद भारी? काय भारी आहे? जरा विचार करा, काजू बदाम घातले शिऱ्यात, काय भारी आहे? तरी प्रसादच. आता ऐका, तुमचं म्हणणं बरोबरच आहे. नुसताच कोरडा गरा साखर घातलेला भारी आहे, काजू बदाम घातलेला तूप घातलेला शिरा हलका वाटतो का? याचं कारण आहे, काजू बदामाच्या शिऱ्यानं आमचं पोट भरतंय पण नुसत्याच भाजलेल्या गरा नावाच्या प्रसादानं आमचं मन भरतंय. मला वाटतंय पोट भरण्यापेक्षा मन भरणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन उद्या झालं, पंगत बसली ती महा, गाडीत जावं लागली. गाडीतल्या एकाने विचारलं, काय चाललंय तुमच्या गावात? म्हणजे काला झालाय, महापंगत चालू आहे असं. मग गाडीतला भाविक होता, तो म्हटला देता का जरा प्रसाद? वाढणाऱ्या पोरानं द्रोणामध्ये प्रसाद नेऊन दिला. किती होता प्रसाद? एक द्रोणभर प्रसाद होता. द्रोणात प्रसाद नेऊन दिला, पण गाडीत माणसं होते 17. किती माणसं होते गाडीत? 17. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक घास प्रसाद आला. किती आला? एक एकच घास आला. 17 लोक गाडीच्या खाली उतरले
आणि प्रसाद आणून देणाऱ्याच्या पाया पडायले बुवा, तुमच्यामुळं आम्हाला प्रसाद मिळाला. भाग्य आमचं, तुमच्यामुळं काय मिळाला? प्रसाद मिळाला. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. घास घास प्रसादानं पोट भरतय का? नाही भरत. आता याच्या विरुद्ध आहे का? घास घास प्रसादानं पोट भरत नाही, पण घासभर प्रसादानं आमचं मन भरतय, अर्थात मनाचं समाधान होतंय. असं मला वाटतंय. पोट भरण्यापेक्षा मनाचं समाधान फार विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ते मनाचं समाधान केवळ आणि केवळ देवाचे पाय पाहिले की होते बघा. जगामध्ये अन्यत्र इतकं समाधान कशानच प्राप्त होत नाही की जे परमार्थामध्ये देवाच्या पायाजवळ प्राप्त होते. तुकोबा, तुम्हाला समाधान मिळालं? हो. मग आता झालं तुमचं मनासारखं? हो. मग चला घरी. महाराज म्हटले घरी गेलो असतो, पण ज्या मनाला समाधान मिळाले ते मन आता इथून उठायला तयारच नाही. आता उठावे से मना